ओम शांती. आजची मुरली बाप दादा मधुबन. महावाक्य. गोड मुलांनो, हद्दीच्या संसाराच्या वाह्यात गोष्टीमध्ये आपला टाइम वेस्ट करायचा नाही. बुद्धीमध्ये सदैव रॉयल विचार चालत राहावे. प्रश्न: कोणती मुले बाबांच्या प्रत्येक डायरेक्शनला अंमलात आणू शकतात? उत्तर: जी अंतर्मुखी आहेत, म्हणजे जास्त बडबड न करणारी, शांत राहणारी मुले. जी अंतर्मुखी आहेत, आपला दिखावा करत नाहीत, रूहानी आत्मिक नशेमध्ये राहतात, तीच बाबांच्या प्रत्येक डायरेक्शनला, शिकवणीला अंमलात आणू शकतात. तुम्हाला कधीही मिथ्य अहंकार येऊ नये. आतून एकदम मनबुद्धीनी हृदयामध्ये स्वच्छता असावी. आत्मा खूप चांगली असावी. एका बाबांच्या वरती खूप प्रेम करावे. कधी आपापसामध्ये भांडण, लूण पाणी, अर्थात एकामेकामध्ये खारटपणाचे संस्कार नसावेत. तेव्हाच तुम्हाला बाबांच्या प्रत्येक डायरेक्शनला, म्हणजेच बाबांच्या शिकवणीला आपल्या जीवनामध्ये उतरणं शक्य होईल, सोपं होईल. म्हणजेच भगवंताच्या आशीर्वादासाठी तुम्ही योग्य बनाल. आजच्या मुरलीमधून धारणेसाठी सदैव हा अभिमान राहावा की आम्ही बाबांच्या शिक्षावरती, म्हणजे श्रीमतावरती आमचीच सुखाची दुनिया, परिस्थान स्थापन करीत आहोत. वाह्यात कचरापट्टीच्या गोष्टींना सोडून खूप उल्हासामध्ये राहायचं आहे. 2 नंबरची धारणा: आपले विचार खूप विशाल ठेवायचे आहेत. खूप चांगली रॉयल युनिव्हर्सिटी आणि हॉस्टेल, म्हणजेच सेवा केंद्र, पाठशाला उघडण्याचा प्रबंध करायचा आहे. बाबांची गुप्त मदतगार बनायचं आहे आणि गुप्त भाग्य प्राप्त करायचं आहे. आपला कुठल्याही प्रकारचा शो करायचा नाही. वरदान: निमित्त कोणतीही सेवा करत बेहदच्या व्रतीद्वारे व्हायब्रेशन पसरवणारे बेहद सेवाधारी भव. वरदानाचा विस्तार: आता बेहद परिवर्तनाच्या सेवेमध्ये तीव्र गती आणा. असे तर करत नाही आहात ना की इतके बिझी असतो जो वेळच आम्हाला मिळत नाही. परंतु निमित्त कोणतीही सेवा करत असा, बेहदचे सहयोगी बनू शकता. फक्त व्रती म्हणजे मनबुद्धीमध्ये बेहदमध्ये असावी. व्रती कशी असावी? बेहद, सगळ्यांच्या सुखासाठी, बाबांच्याकडून सगळ्यांच्या सद्गतीची कामना, शुभभावना, शुभकामना करत सगळ्यांना व्हायब्रेशन देत राहणं. त्याच्यासाठी बाबा सांगतायत वरदानाच्या विस्तारामध्ये, फक्त व्रती बेहदमध्ये असावी तर व्हायब्रेशन पसरत राहतील. जितके बेहदमध्ये बिझी राहाल तर जी ड्युटी आहे, जे तुमचं कार्य, कर्तव्य आहेत, ती अजूनही सहज होतील. प्रत्येक संकल्पामध्ये प्रत्येक सेकंदाला श्रेष्ठ व्हायब्रेशन पसरवायची सेवा करणे म्हणजेच बेहद सेवाधारी बनणे आहे. बोधवाक्य म्हणजेच स्लोगन: शिवबाबांच्या सोबत कंबाईंड राहणाऱ्या शिवशक्तीचा श्रृंगार काय आहे? सत्य ज्ञानाची अस्त्रशस्त्रच शिवशक्ती देवीचा श्रृंगार आहे. म्हणजेच जो देवीच्या माथ्यावरती मुकुट असतो, हातामध्ये काय असतं? त्रिशूल असतं, गळ्यामध्ये माळा असते, कमरपट्टा असतो. तर हे सगळं माथ्यावरती मुकुट असावं तर बाबांच्या ज्ञानाचा, गुणांचा, सद्गुणांचा
अस्त्रशस्त्र हातात असावे तर दुर्गुणांना नष्ट करण्यासाठी कमरपट्टा असावा. तर बाबांची कर्तव्य कर्म करताना सुद्धा आपण मात्र इथे ह्या शरीरामध्ये निमित्त मात्र आहे. मी शरीर नाही, मी शरीराला चालवणारी दिव्य शक्ती आत्मा आहे. असं प्रत्येक ज्ञानाचा पॉईंट त्या अस्त्रशस्त्र आहेत देवीचा श्रृंगार जो आहे त्याच्यावरती प्रत्येक ज्ञानाचा पॉईंट लागू होतो, जो आम्ही कालच्या पण मुरलीमध्ये त्याच्यावरती आपण चिंतन केलेलं होतं. कालच्या मुरलीच्या सारमध्ये पण आपण याच्यावरती चिंतन केलेलं, तेच आज बोधवाक्यामध्ये सुद्धा आलेलं आहे. तर बोधवाक्य आहे, शिवबाबासोबत कंबाईंड राहणारी शिवशक्तीचा श्रृंगार आहे ज्ञानाची अस्त्रशस्त्रे. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गोड गोड बाबांचा अनगिनत पदम गुना. धन्यवाद. नमस्ते याद प्यार. धन्यवाद फरिश्तों.